झालं दादा, संपलं पेट्रोल. तो मारू काय? हा चल ना, आता इथपर्यंतच आहे ना. पेट्रोल दिला असता पण ते पाईप पण नाही ना. हा 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 चालेल. तो द्यायला मला पण प्रॉपर जमत नव्हतं, पण काय आपल्याला मदत तर करायचीच होती. तर त्यामुळे कसा प्रयत्न करून आपल्या दादाला पेट्रोलपर्यंत पोचवायचं होतं. कारण का एक दिवस मी पण असा काढला होता ना, माझी पण गाडी बंद पडली होती, पण मला कोणीच मदत नव्हती केली. तर मी पण असं ढकलत जात होतो. त्यामुळे आज माझं लक्ष पडलं दादाकडे. तर म्हटलं नाही, आपण असंच तर पुढे जाऊ नाही शकत. दादा बिचारा एवढं ऊन होतं ना, खूप म्हणजे खूप ऊन होतं. त्या उन्हातून पण बिचारा दादा तो गाडी ढकलत जात होता पेट्रोल पंपापर्यंत. म्हणून मी त्याला विचारलं की दादा तो देऊ का तुम्हाला? तर तो आधी पहिला बोलला की नको देऊ म्हणून. तरी पण मी आपलं म्हटलं नाही रे, एवढं उन्हात पण आपल्या माणसाला तर बघू नाही शकत. प्रॉपर तो द्यायला तर जमत नव्हता मला, तरी पण मी एक छोटासा प्रयत्न केला. म्हटलं चला बघू, ट्राय तर करून बघा. मला तर मी तर कधी बाईकच मी आयुष्यात पहिल्यांदा घेतले. त्यात अशी सिच्युएशन तर माझ्या लाईफमध्ये पहिल्यांदाच आले की बाबा टू देण्याची. कारण का मी आधी ते कधी दिली नव्हते. तर तुम्ही बघाच की कशी देतो आहे, काय देतो आहे नाही. कारण का मला तर मी कधी अजूनपर्यंत गाडीला कोणत्या दिली नव्हती. हा बघ, माझी गाडी बंद पडली तेव्हा, एकदा स्कूटी बंद पडली होती तेव्हा मी मित्राला बोलून माझ्या गाडीला टू घेतला होता. पण मी कधी स्वतःला दुसऱ्याच्या गाडीला दिला नव्हता. तर त्यामुळे मला तर काय एवढा ह्याच्यातला एक्सपिरियन्स नव्हता. तरी पण दादाला आपण पेट्रोल पंपापर्यंत सोडायचं काम करू आपण.
बघा माडा कॉलनी ते वेस्टचा पेट्रोल पंप केवढा लांब आहे आणि बिचारा दादा एवढ्यापर्यंत गाडी आपली ढकलत घेऊन जाणार. म्हणूनच मला असं वाटलं की दादाला द्यावं, कारण की कोणतीच गाडी थांबत नव्हती त्या ठिकाणी. आणि माझ्या लाईफमध्ये पण असं एकदा सिच्युएशन आली होती अशी की माझी गाडी बंद पडली, मी आपलं ढकलतो तरी पण मला कोणी विचारलं नव्हतं एकदा पण की बाबा मी धक्का मारू का तुझ्या गाडीला, देऊ का काय बंद पडले, काहीच नाही, कोणीच नाही तर विचारलं. तर त्यामुळे मी आपलं माणुसकी नात्याने दादाला विचारायचं काम केलं की बाबा दादा धक्का देऊ का गाडा. पण आधी पहिल्यांदा ना भुलला, पण नंतर तयार झाला की हां ठीक आहे, कारण का त्याला एवढी वेस्ट ढकलायला घेत जाते. मग फायनली दादाने शेवटी जाताना मस्त एक स्माईल दिली. बस झालं, आपल्याला अजून काय पाहिजे आहे. आणि इथून मग पुढे मग मी आपल्या कामाला गेलो. पुढे मला जायचं होतं, थोडं माझं काम होतं बँकमध्ये, तर मी तिकडे जात होतो. तर तेवढ्यात मला दादा भेटला. अचानक दादाची भेट झाली आपल्यासोबत. चला तर मग पुढे जाऊ.